अतिशय महत्त्वाचं असणार। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। आपण पाहतोय संविधानाची विटंबना केल्याचं हे प्रकरण आहे आणि त्यामुळे आता पोलीस आणि हे आंदोलक आमने सामने आलेले आहेत। अश्रुधुराच्या नळकांड्या पोलिसांना फोडाव्या लागलेल्या आहेत। मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी हे आंदोलक जे आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात। आपण पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी नाझीर यांच्याकडे। नाझीर, सध्या काय दिसतंय? एकूणच आपण पाहतोय प्रचंड आक्रमक हे आंदोलक झालेले दिसतात। खरं आहे, आपण या दृश्यामध्ये पाहू शकता एकीकडे आग लागलेली आहे आणि अग्निशमन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न अग्निशमन विभागाकडून केला जातोय, तर दुसरीकडे आता पोलीस आणि अर्धसैनिक बल जे आहे ते आंदोलकांच्या दिशेने धावून जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कुठल्याही स्थितीमध्ये दगडफेक आणि आगजनी रोखण्याचा खरं तर पोलिसांचा प्रयत्न आहे। सातत्यानं पोलीस विनवण्या करत होती आंदोलकांना दगडफेक न करण्यासंदर्भात, मात्र आंदोलक काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आणि त्याचमुळे आता कुठेतरी परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसर या ठिकाणी पोलीस बल दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते। मागे अग्निशमन विभागाची गाडी सुद्धा पोलिसांना फॉलोअप करत आहे। आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून खरं तर केला जातोय आणि पोलीस आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या दिशेने जात असताना आंदोलकांनी कुठेतरी तिथून या ठिकाणी काढता पाय घेतल्याचं आपल्याला दिसून येते। आग आपण पाहताय दृश्यांमध्ये मोठ्या संख्येनं जमलेले आंदोलक या ठिकाणी आता पांगवण्याचं काम पोलीस प्रशासनाकडून केलं जातोय। अश्रू काड्या या ठिकाणी सोडल्या जात आहेत आणि पोलिसांच्या दिशेने काही दगडफेकीच्या घटनाही या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मात्र अग्निशमन विभाग आणि पोलिसांकडून एकूणच या स्थितीवर नियंत्रण आणण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। ही जी आग लागलेली आहे ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी अग्निशमन विभाग करण्यात येतोय। आता परत एकदा पोलिसांच्या दिशेनं दगडफेक या ठिकाणी आंदोलकांनी सुरू केली आहे आणि पोलीस आता माघारी फिरल्याचं आपल्याला दिसून येत आहे। एकूणच